अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत औदुंबर पंचमी. या दिवशी औदुंबर झाडाखाली असा लावा तुपाचा दिवा. 24 तासात फरक जाणवेल. आपल्या मुलांच्या यशासाठी, पतीच्या सौख्यासाठी, प्रगतीसाठी. औदुंबर पंचमीचे काय महत्त्व आहे, ती का साजरी केली जाते, याबद्दलची कधीही न ऐकलेली माहिती. या पवित्र औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत, ज्याने गुरूंची कृपा आपल्यावर होईल. आता बघा, जर आपल्या कुंडलीतील प्रत्येक म्हणजे सगळे ग्रह जर निगेटिव्ह असतील आणि आपला गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल, तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत नाही, कारण आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असतो. यावरूनच आपल्या लक्षात येते की जेव्हा आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल, तेव्हा आपल्याला जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर याची प्राप्ती होते. आपल्या आयुष्यातील जे स्ट्रगल आहे ते कुठेतरी कमी होत असतं आणि आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते. तर अशा या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल तेथे जाऊन सेवा करायची आहे. औदुंबराला कल्पवृक्षसुद्धा म्हटलं जातं. स्वतः दत्तगुरू महाराजांनी सांगितलं आहे की औदुंबराच्या मुळाशी माझा वास आहे आणि या औदुंबरामध्ये 64 योगिनींचा सुद्धा वास आहे. जो कोणी भक्त या औदुंबर वृक्षाची मनोभावे सेवा करेल, त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. औदुंबर वृक्षाला भगवान श्री हरी, श्री विष्णू यांचा सुद्धा आशीर्वाद भेटलेला आहे. जेव्हा भगवान श्री हरी, श्री विष्णू नरसिंह रूपामध्ये आपल्या एका भक्तासाठी एका राक्षसाचा वध करतात, तेव्हा त्या राक्षसाच्या पोटातील जे रक्त असतं, विष असतं, ते त्यांच्या नखामध्ये जातं आणि त्यांच्या नखांची खूप आग होऊ लागते. तेव्हा स्वतः लक्ष्मीने तेथे असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळं आणली आणि त्यामध्ये नरसिंह भगवानांना नखं रोवण्यास सांगितले. तेव्हा नरसिंह भगवान यांना शांत वाटू लागले आणि त्यांनी या औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की हा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाईल. अगदी म्हणजे एखाद्याचा जेव्हा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शव जर या औदुंबर वृक्षाखालून गेलं तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. त्याचे जे सर्व पाप आहेत ते सर्व मिटून जातात आणि त्यांना जो आपण जे म्हणतो पुनर्जन्म किंवा नरक वगैरे काहीही भोगण्याची गरज लागत नाही. एवढं महत्त्व या औदुंबर वृक्षाचं आहे. आता या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला या औदुंबर वृक्षाला 3 तांब्या जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर याला हळदी कुंकू लावायचं आहे, 1 अगरबत्ती लावायची. आपल्याला जर शक्य झालं तर किमान पाव किलो तरी पीठ, गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र घ्यायचा. तुम्ही 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी रवा घेऊ शकता आणि हे आपल्याला गॅसवरती ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. कमी गॅसवर ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण थंड झाल्यानंतर साखर मिक्स करायची. हे मिश्रण आपल्याला औदुंबर वृक्षाखाली आसपास टाकायचे आहे, कारण बघा, जिथे उंबराचं झाड असतं तिथे खूप साऱ्या मुंग्या, मुंगळे आणि अजून काही बरेच कीटक असतात. तर यांचा कितीतरी दिवसांच्या अन्नाचा साठा आपण ठेवत असतो. जर हे आपण औदुंबर वृक्षाच्या खाली टाकलं तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि त्यातही ते मुके जीव असतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी दिवसाच्या अन्नाची सोय करतोय आणि या पुण्याची म्हणजेच गिनतीसुद्धा होणार नाही, एवढं पुण्यदायी हे काम आहे. त्यामुळे औदुंबर पंचमीच्या दिवशी हे नक्की करा. किंवा आपण अगदी खडी साखर किंवा साखर जरी प्रसाद म्हणून तिथे औदुंबर झाडाच्या वृक्षाखाली ठेवली तरी ती उत्तम राहील. त्यानंतर आपल्याला 1 तुपाचा दिवा या औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे आणि आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा, 21 किंवा 108 प्रदक्षिणा, आपल्याला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. जर जिथे आपण बसू शकू म्हणजे तिथे जर बसण्याची व्यवस्था असेल तर या दिवशी या औदुंबर वृक्षाच्या खाली आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर हे पारायण करा. औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली गुरुचरित्राचे पारायण करण्या एवढं पुण्य नाही. ती व्यक्ती भाग्यवानच असेल जी ही पारायण करू शकेल,
कारण ह्या भाग्याची, या पुण्याची आपण गिनती नाही करू शकणार। या औदुंबर पंचमीच्या दिवशी या औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केले ना, तर आयुष्यात मला नाही वाटत की त्या व्यक्तीला कधी महाराज एकटं सोडतील आणि त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जे काही हवं असेल ते सगळं तिला मिळत जाईल। कारण बघा, हा एक दुर्मिळ योग आहे आणि या योगाच्या दिवशी जर आपण वृक्षाखाली बसून गुरुचरित्राचे पारायण केले म्हणजे आयुष्यामध्ये यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कोणतंच नाही। त्यामुळे शक्य झालं तर ही गोष्ट नक्की करा। संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्यासाठी अगदी 35 ते 40 मिनिटं लागतात। संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये अगदी 7 अध्याय आहेत आणि ते खूप छोटे आहेत। हे तुम्ही करू शकता। हेही शक्य नसेल तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय किंवा हे दोन्हीही अध्याय आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसून पठण करायचे आहेत आणि किमान आपल्या स्वतःला ऐकू येतील एवढ्या आवाजामध्ये हे पठण करायचे आहेत। हे पठण करत असताना समोर अगरबत्ती लावलेली असावी। तो जो तुपाचा दिवा आपण लावलेला आहे तो पण लावलेला असावा। हा तुपाचा दिवा जो आहे तो आपण दिवाळीला जी मातीची पंती वापरतो त्याच्यामध्ये लावायचा आणि ती पंती आपल्याला तिथेच ठेवायची आहे। तुम्हाला हे पारायण करणं किंवा 14वा अध्याय वाचन, 18वा अध्याय वाचणं शक्य नसेल तर किमान एक माळ तरी म्हणजे 108 वेळा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा। 108 प्रदक्षिणा घाला किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक माळ जप करा आणि 108 प्रदक्षिणा घाला। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।